मला शिक्षक व्हायचं होतं, D.Ed मस्त होतं, ते D.Ed करावं लागलं. जर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं घडायचं, नाटक करायचंय, तर तुम्हाला ते शिकावंच लागणार आहे. म्हणजे मला बिझनेसचा बी माहीत नव्हता, पण बिझनेसचा बी जर तुम्हाला कळायचं असेल तर असोसिएशन महत्वाचं आहे. हे असोसिएशन कुठून मिळतं तर मीटिंग मधून मिळतं. म्हणजे आज काही जे नवीन लीडर्स आलेले आहेत त्यांच्या भावना चेहरे जर वाचले ना, त्यांना खूप गुड फिलिंग होत आहे. इथं जर तुम्ही बघत असाल त्यांचे चेहरे की आपलंही असं रेकग्निशन व्हावं आणि मीटिंग मधूनच हा बिझनेस स्टँड होऊ शकतो. अन्यथा मला असं वाटतं ज्यांना मीटिंग करायची नाहीये त्यांच्यासाठी हा बिझनेस झिरो आहे. ज्यांना बिझनेस करायचा त्यांना मीटिंग मस्ट आहे. कारण मी असं ऐकलेलं आहे सर, आजही रिलायन्सचे जे मेन आहेत आपले अंबानी प्रचंड मीटिंग करतात, रात्री 5-5 वाजेपर्यंत मीटिंग असतात आणि आपल्या काहीच मीटिंग असतात सक्सेससाठी, ते पण काही लोक करत नाही. बरं, आता काही लोक मीटिंगसाठी जालन्यावरून आले, काही धुळेवरून आले. तुम्ही मॅडम मुंबईवरून रात्री आला, 3 वाजेपर्यंत स्टेशनला होता. सर मग गाडी घेऊन येत आले तुम्हाला घ्यायला. कशाला करायची एवढी मीटिंग? काय वाटतं तुम्हाला? कोण उत्तर देईल तुमच्या वेळेला? चांगलं देता? छान उत्तर दिलं सर, बेस्ट. आपल्या आयुष्यामध्ये आपण आतापर्यंत जे आहोत ते आपल्या योग्यतेमुळे आहोत. जी काही योग्यता आपण कमवली, आपण डॉक्टर असो, कोणी आपण BA असो, कोणी B.Com केलेलं असो, ज्या काही आपल्या योग्यता आहे. समजा एखाद्या व्यक्तीला 15,000 20,000 जर उत्पन्न कमवायचं असेल, तो एखादा डिप्लोमा केला त्याने, तर त्याला 15-20,000 रुपये पगार मिळतो. पण त्याच कंपनीमध्ये त्याला जर CEO व्हायचं असेल किंवा मॅनेजर व्हायचं असेल तर त्याला त्या मॅनेजरचं शिक्षण घ्यायला लागतं. शिक्षण हे त्या व्यक्तीला त्या योग्यतेचं बनवतं आणि शिक्षणाबरोबर त्यावेळेचा जो अनुभव आहे तो योग्यतेकडे घेऊन जातो. आणि ही जी योग्यता आहे, ही योग्यता अॅम्वे बिझनेसमध्ये आपल्याला डायमंड सिद्ध देते. जर आपल्याला आपल्या मुलाचं भविष्य, जर आपण जे आपण जीवन जगतोय हे आपण आजपर्यंत जे शिकलोय त्याच्यामुळे जगतोय, त्या उंचीवरती आपण आहोत. असं नाहीये की आपल्याला खूप काही येतं आणि आपल्याला कमी मिळतं, असं नाही होते. आपल्याला जेवढं येतं तेवढंच आपल्याला मिळते. कदाचित आपल्याला आपला भ्रम आहे की मला खूप जास्त येतं, मला मीटिंगची गरज नाहीये. परंतु हा भ्रम त्यावेळेस खोटा ठरतो ज्यावेळेस आपण काही लोकांना भेटतो आणि कळतं आपल्याला की मला ते नाही माहिती की जे मला माहीत असायला हवं. आणि या मीटिंगच्या माध्यमातून आपल्याला ते एज्युकेशन मिळतं की ती पात्रता तयार करण्यासाठी ते एज्युकेशन जे आवश्यक आहे ते एज्युकेशन आपल्याला मीटिंगच्या माध्यमातून मिळतं. आपल्याला जे कदाचित ज्या लोकांनी या व्यवसायामध्ये मोठे मोठे उंची प्राप्त केलेल्या आहेत, कधी कधी होतं त्यांचं शिक्षण आपल्यापेक्षा कमी असतं, कधी कधी होतं त्यांचा अनुभव आपल्यापेक्षा कमी असतो, कधी कधी असं वाटतं ना की यांना माझ्यापेक्षा कमी कळतं. परंतु आपल्याला ते नाही कळत, ते त्यांना पैसे कमवण्यासाठी कळालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मीटिंग मधून आपल्याला एक माइंडसेट तयार होतो, मीटिंग मधून आपल्याला एक होप्स तयार होतात, एक असोसिएशन तयार होतं. मी तुम्हाला इथं खरंच एक जोरदार टाळ्या मागे वाबळे मॅडमसाठी जोरदार टाळ्या. त्या एका विक्री वर्कशॉपमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला वाचता येत नाही, पण त्यांनी जो विषय मांडला होता त्यातून आमची भगूरची टीम पूर्ण इन्स्पायर झाली होती. सो ही जी मीटिंगची जी कमाल आहे ना, ही मीटिंगची कमाल आपल्याला त्यावेळेस म्हणजे प्रत्येक वेळेस असं जाणवतं ना की ही मीटिंग मला काहीतरी घेऊन देते, ही मीटिंग माझ्यामध्ये काहीतरी बदल करते. पण त्या मीटिंगमध्ये मी असतो तर शरीराने नाही म्हणा. अच्छा, तुम्ही 100 रुपये कशाने घेतात मीटिंग मध्ये? तुमच्या मनातले प्रश्न बोलत मी सुरुवातीला. मीटिंग मध्ये 100 रुपये कसले घेतात तुम्ही? काही लोकांना असा भ्रम असतो की हे पैसे कमवत असतील पैसे जमा करून. तसे काही पैसे जमा नाही करत, पैसे घालावे लागतात खिशातून. कारण काय माहिती का, आपल्याला जर आपल्याला शाळेत जायचं आहे तर आपल्याला पैसे लागतील आणि पैसे मोजल्याशिवाय जे एज्युकेशन मिळतं त्यातून तुम्हाला ते पैसे मिळूच देणार नाही. आपल्याला पैसे कमवण्यासाठी पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील. हा इन्व्हेस्टमेंट माइंडसेट आहे आणि या व्यवसायामध्ये दुसरी काहीच इन्व्हेस्टमेंट नाही. फक्त हे जे आपलं सगळं जे चालतं ना, आपण सगळे असं नाही आहे की कदाचित कोणी एखादा मोठ्या पिनला आहे, कोणी एखादा आता नवीन जॉईनिंग झाला आहे, कोणी नवीन आता प्रॉस्पेक्ट अजून जॉईन पण नाही झालं. बट वी आर इक्वल. आपण सगळे अॅम्वेच्या नावाच्या पुढे आपल्याला तिथं लागतं ABO, अॅम्वे बिझनेस ओनर. आपण सगळे समान आहोत, इक्वल आहोत. आणि म्हणून आपण एका प्लॅटफॉर्मवरती येऊन हा जो खर्च येतो मीटिंगचा, हा खर्च आपण डिस्ट्रीब्यूट करून घेतो प्रत्येकामध्ये की किती लोक सर्वसाधारणपणे येणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण तिकीट 100 रुपये जे केलेलं आहे, अपेक्षित असतं की आपला खर्च निघून जावा. आणि बऱ्याच वेळा असंच होतं, म्हणजे आजही 1,500 रुपये लॉस. तर मीटिंग याच्यासाठी की आता हॉल आपण भाड्याने घेतला, याचे एक रेंट असतात आणि हा रेंट कोणी भरायचा हा मोठा प्रश्न असतो.
कारण की हे म्हणतील ते भरतील तर ते म्हणतील तुमची माझ्यापेक्षा तुम्ही जास्त पैसे कमवता. बरोबर आहे की नाही? तर त्याच्यामुळे हा सगळ्यांचा इंडिपेंडेंट बिझनेस आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांकडनं कॉन्ट्रीब्युशन करून घेतो 100 रुपये. त्याची जी मूळ अमाऊंट आहे ती आपण जमा करून या हॉलचं भाडं भरतो. कोणी पैसे कमवत नाही बरं, बऱ्याच वेळा डोक्यात येतं लोकांच्या. आणि हे सगळ्या लोकांच्या मध्ये जे वरचे खास की लीडर असतात त्यांना माहिती असतं किती पैसा जमा झाला, किती पैसा गेला, उरला किती. आजपर्यंत कधीच उरलेले नाही आहेत पैसे, लॉस मध्येच राहतो आपण. तर विषय तो काय आहे की शिकायचं असेल, सगळ्यांना एकत्रित यायचं असेल तर आपल्याला एक जागा पाहिजे. जागा प्रोफेशनल पाहिजे, प्रोफेशनल पद्धतीने मीटिंग झाली पाहिजे. आणि कुठून मग आपण एवढा मोठा हॉल आणायचा वाटतो नाशिकमध्ये? तर जेव्हा तुम्ही आम्ही जे कुठे मीटिंग अटेंड करणार तेव्हा तुम्हाला तिथे तिकीट याच्यासाठीच काढावं लागतं. आपण सगळे कॉन्ट्रीब्युशन करून त्या प्रोग्रामला अटेंड करतो. आता जर आपण बाहेरून लीडर बोलवलं तर त्याचं येण्याचं जाण्याचा खर्च द्यावा लागतो. फुकटात कोणी शिकवेल आपल्याला? 3 तास ते कपालता आपला एक सेमिनार या ठिकाणी होणार आहे. फार मोठे डॉक्टर या ठिकाणी सेमिनार घेणार आहे मार्च महिन्यामध्ये. तर मग ते येतील जातील, त्यांचं खाणं पिणं, त्यांचा हॉटेलचा खर्च, मग 100चा आपण 200 किंवा 300 मध्ये जातो. आलं त्या लक्षात? पैसे जर कोणी कमवत नाही तर तुमच्या मनातले प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आणि मला अजून वाटतं की काही प्रश्न असे असतात की कदाचित माझ्या लक्षात येत नसतील पण तुम्हाला विचारायचे. तर तुम्ही पण माईक मागून तो प्रश्न विचारून घेऊ शकता. पुढचा प्रश्न मी बबन राठोड सरांना विचार. एक मी ऍड करेल, खरं तर याला तिकीट फक्त आपण नाव दिलेले समजण्यासाठी, पण आपला हा समभाग आहे कारण आपण सगळे सहभागीदार आहोत. क्लिअर होतंय का?